शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळपासून ब्लॉगला सुरुवात करते. तर सकाळचं सगळं जे काही क्लिनिंग आहे ती आवरून झालेली आहे. त्याच्यानंतर आता पुढची सगळी कामं किचनमधली वगैरे सगळी व्हायची आहे माझी. आणि आज अपेक्षा रांगोळी काढते, कारण आज अपेक्षा घरी आहे. तिला फ्रायडे सॅटरडे 2 दिवस सुट्ट्या होत्या शाळेला, त्याच्यामुळे ती घरी आहे. तर हा फ्रायडेचा व्लॉग आहे. तर अपेक्षाने दारामध्ये छान अशी फुलांचा वेल काढलेला आहे आणि भरपूर दिवसांनी तिने आज रांगोळी काढलेली आहे घरी. आणि बाहेर ना छान असा वारा सुटलेला आहे, त्याच्यामुळे झाडाची पानं वगैरे मस्त हलून राहिलेली आहे आणि छान असा वारा आतमध्ये घरामध्ये ना येऊन राहिलेला आहे. तर चला, त्यानंतर मी माझी देवपूजा व्हायची होती, तर देवपूजा करून घेतली. आणि सकाळची सगळी क्लिनिंग, देवपूजा, रांगोळी वगैरे हे सगळं झालं की अगदी घरातनं छान असं प्रसन्न वाटायला लागतं आणि पुढची सगळी कामं करायलाही ना एक वेगळा उत्साह येत असतो. तर चला, आता देवपूजा वगैरे झालेली होती माझी. आणि त्यानंतर ना आता नाश्ता बनवायचा होता. मात्र तेवढ्यात मग हे देखील मॉर्निंग वॉकवरून आलेले होते. तर येताना काही त्यांनी फळं आणलेली होती, तर इथे मी आता काढून ठेवलीत ती. केळं, परत जांभळं आणलेली होती, आंबे होते, तर ते सगळे काढून ठेवले. आणि नाश्त्यासाठी त्यांनी ना समोसा घेऊन आलेले होते, तर त्यासोबत छान अशी कढी देखील आलेली होती, तर तीसुद्धा वाटीत मी काढून घेतली. आणि आज बऱ्याच दिवसानंतर छान अशी कढी आणि समोसा खाण्याचा योगायोग आलेला होता. आणि एक कामही माझं हलकं झालेलं होतं, ते म्हणजे नाश्ता बनवायचं. कारण किचनमध्ये आल्यानंतर रोज एक प्रश्न असतो, तो म्हणजे नाश्ता काय बनवायचा. आणि बनवल्यानंतर मग तो खायला मिळणार. मात्र आज अगदी आयता असा मस्त नाश्ता आलेला होता घरी. म्हणजे माझं एक काम वाचलेलं होतं आणि तेवढा वेळही वाचलेला होता. आणि कधीकधी असं सरप्राईज मिळालं की अगदी छान वाटतं. तर सगळ्यांना आधी नाश्ता वगैरे देऊन दिला. त्यानंतर मग मी स्वतःसाठी प्लेट बनवायला घेतली. आणि मला ना छान असा समोसा फोडून त्यामध्ये कढी टाकून खायला आवडतं, म्हणून माझ्यासाठी मी तशी प्लेट बनवून घेतली. आणि तुमच्यापैकी कुणाला असा कढी समोसा खायला आवडतो नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यांचा नाश्ता झाला आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागलेले होते. तर स्वयंपाकामध्ये ना आज लौकी, आलू आणि मुगाच्या डाळीची भाजी करायला घेतलेली होती मी. आणि ही भाजी मी कुकरमध्येच करत असते. तर आधी मी कढईतच करायची ही भाजी. मात्र एकदा ना मामीकडे गेली असताना ना मामीने ही भाजी कुकरमध्ये बनवलेली होती आणि ती मी खाल्ल्यानंतर ना मला इतकी आवडली की म्हणजे मी तेव्हापासून ना कुकरमध्येच ही भाजी बनवत असते. आणि घरी देखील सगळ्यांना आवडते अशीच केलेली भाजी. आणि अगदी एका शिटीत ही भाजी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते. आणि मी जरा ना ओलसरच करत असते ही भाजी. सुक्या भाजीपेक्षा ही जरा ओलसरच छान वाटते. तसंच ज्या जॉब करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना घरातलं सगळं पटापट आवरून बाहेर पडायचं असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप छान असं ऑप्शन आहे. ही भाजी त्या झटपट बनवू शकतात, कारण यामुळे वेळेचीही बचत होते. तर चला, माझं आता किचनमधलं सगळं आवरून झालेलं होतं. स्वयंपाक झालेला होता. त्यानंतर जी काही भांडी होती ती सगळी घासून घेतली. त्यानंतर सगळा ओटा वगैरेही स्वच्छ करून आवरून घेतला मी. त्यानंतर मशीनला लावलेले कपडेही झालेले होते, म्हणून मग सगळे कपडे वाळवायला घेतले. आणि सकाळीच आज ना किचनमधले जे नॅपकिन वगैरे होते तर ते सगळे धुतलेले होते मी. त्याचबरोबर काही पायदान पण होते जे की खराब झाले होते, तर तेही सगळे धुवून काढलेले होते. म्हणजे सकाळी उठल्याच ना आधी सगळे नॅपकिन गरम पाण्यामध्ये सर्फमध्ये भिजत घातलेले होते मी. आणि थोडा वेळ छान ते मुरू दिले, कारण किचनमधले नॅपकिन म्हटले की थोडेसे तेलकट किंवा चिकट वगैरे झालेले असतात ते आपण किचनमध्ये वापरत असतो त्याच्यामुळे. तर म्हणून मग ते मी गरम पाण्यातच टाकलेले होते आणि त्यानंतर मग ते धुवून काढलेले होते. गरम पाण्यात टाकून धुतल्यामुळे ना ते छान स्वच्छ होतात. सगळा चिकटपणा, तेलकटपणा जो काही असतो तो सगळा निघून जातो त्याचा. तर आता सगळे नॅपकिनही ना वाळलेले होते, कारण सकाळीच धुवून टाकलेले होते मी. तर तेच सगळे आता घडी करून ना मी या टोपलीमध्ये ओट्याच्या खाली इथे मिक्सरवरच ठेवत असते, म्हणजे इथल्या इथे मला घ्यायला इथे बरे राहतात. तर नॅपकिन सगळे घडी करून ठेवून दिले मी. आणि त्यानंतर ना जरा जांभळं धुवायला घेतलेले होते, यांनी सकाळी आणलेले होते. तर आणि ते धुता धुता एका गोष्टीची आठवण आली, ती म्हणजे घरी ना जांभळाचं मोठं झाड होतं म्हणजे आताही आहे ते झाड. मात्र 5-6 महिन्याआधी ते जरा त्याच्या फांद्या वगैरे ना तोडून काढलेल्या होत्या पूर्ण,
कारण खूप जास्त असं अवाढव्य ते वाढलेलं होतं झाड आणि वारा वगैरे खूप येत असतो, त्याच्यामुळे थोडीशी भीती होती त्या झाडाची. म्हणून त्याच्या ज्या मोठ्या सगळ्या फांद्या होत्या त्या सगळ्या तोडण्यात आल्या होत्या. आणि आता बघू शकता त्याला छोट्या छोट्या फांद्याही फुटलेल्या आहे, छान पानंही आलेली आहे, पण असं खूप मोठं नाही झालेलं आहे ते. त्याच्यामुळे आता यावर्षी काही त्याला फळ आलेलं नाही आहे. म्हणून यावर्षी तर आता मार्केटमधून आणूनच खावे लागतील हे, नाहीतर मग घरी अगदी सडा पडलेला असायचा छान जांभळांचा. आणि सीझनला येणारं कुठलंही फळ असो तर त्याचं सेवन हे करायलाच हवं. आणि त्यातल्या त्यात जांभूळ हे तर एक सुपर फूड आहे. त्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला मिळत असतात, जसं की त्याच्यामध्ये फायबर, आयरन असतं. तसंच आपल्या त्वचेसाठी देखील जांभूळ खाणं ना खूप छान असतं. त्याचप्रमाणे आपली पचनशक्ती देखील छान सुधारत असते. ब्लड शुगर देखील कंट्रोलमध्ये राहत असते. त्याचप्रमाणे जे शुगर पेशंट असतात तर त्यांच्यासाठी या बियांचं जे पावडर असतं तर ते अगदी लाभदायक असतं. तर तुम्ही या सीझनचे जांभूळ खाल्लेत का? नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. आणि मला मीठ टाकून खायला आवडते म्हणून मी छान मीठ टाकून खात आहे. तर चला आता इथेच मी माझ्या व्लॉगचाही एंड करत आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आवडला असल्यास लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.